मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारं एकमेव डिजिटल चॅनल सप्तनगरी न्यूज। महाराष्ट्र राज्यामध्ये आता जे साखरेचे भाव वाढलेले आहेत, ही जी महागाई वाढलेली आहे, हे एकूणच सरकारचं जे धोरण आहे, आर्थिक धोरण, त्याचा फेल्युअर आहे, त्याचं अपयश असं मला वाटतं। कारण देशामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये साखरची किती गरज आहे लोकांची गरज म्हणून किंवा उपभोगासाठी, तर याचा अंदाज सरकारला असला पाहिजे। साखरची निर्मिती किती होते, साखरसाठी जे काही ऊसाची शेती आहे ती किती आहे, एकूण जे सर्वंकष याच्याबद्दलचं नियोजन जे आहे, कुठेतरी पूर्वीच्या काँग्रेस सरकारचं नियोजन विभाग बंद केल्यामुळे आणि नवीन नीती आयोग बंद करून नीती आयोगमध्ये खाजगीकरण झाल्यामुळे सरकारी आकडेवारी बरोबर येत नाही। मला असं वाटतं सरकारचं नियोजन केलंय, कारण याच्यामध्ये प्रायव्हेटायझेशन झालंय। नीती आयोगमध्ये पण खाजगी माणसं, खास करून RSS विषयाचे लोक त्याच्यात घुसलेले आहेत आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना किती भाव द्यायचा, आता ऊसाला किती भाव द्यायचा, ऊसाला भावच नाही आणि साखरला मात्र इतका प्रचंड भाव आहे। मग याचा फायदा आणि याचा म्हणजे याच्यामध्ये नफा कोण खाणार आहे? लोकांना का बरं इतकं अडचणीत आणताय? आणि साखर महाग झाल्यामुळे किंवा इतर गरजेच्या वस्तू, पेट्रोल डिझेल महाग झाल्यामुळे, गॅस महाग झाल्यामुळे एकूणच जे खाण्याचे जे काही पदार्थ आहेत, हॉटेलचे पदार्थ असतील किंवा एकूणच खानावळ असेल, इथलाच खर्च वाढलेला आहे, व्यक्तिगत कौटुंबिक खर्च वाढलेला आहे आणि म्हणून कौटुंबिक नियोजन, या ठिकाणी लोकांचं सामूहिक नियोजन, सार्वजनिक नियोजन आणि एकूणच आपल्या सर्व विकासाचं नियोजन, याच्यामध्ये कुठेतरी महागाई, आर्थिक धोरणं आणि लोकांना कशा प्रकारे कसं किफायतशीर राहील, जीवन जगणं सोपं होईल, एकूणच या सर्व नियोजनामध्ये देशाचे पंतप्रधान या ठिकाणी फेल झालेले आहेत। राज्याचं तर विचारायची सोयच नाही। देश असो का राज्य असो, कोणतंही मंत्रिमंडळ काम करत नाही, तिथं पंतप्रधान खाली मुख्यमंत्री, हे दोघंच नियोजन विभाग आहेत, दोघंच नीती आयोग आहेत आणि दोघंच सर्व आहे। अशा प्रकारे जर हुकुमशाहीने सरकार चालणार असेल आणि असं सरकार, साखर महाग झाली, आता लोकांना कळलंय की हे सरकार किती कडू आहे। आता लोकांना माहीत पडतंय की बुवा कशा प्रकारे सरकारने आश्वासन दिले, पेट्रोल डिझेलचे भाव कमी करू, गॅसचे भाव कमी करू, आणि कसं लोकांना आता त्रास होतोय। पेट्रोल डिझेलच्या महागाईमुळे, गॅसचे भावामुळे, साखरच्या महागाईमुळे सामान्य लोकांना जे रोज मिळतो, तो शेतमजूर असेल किंवा एखादा कामगार असेल, त्याला सुद्धा जीवन जगणं या ठिकाणी कठीण झालेलं आहे। मला असं वाटतं सरकारने याच्यामध्ये काहीतरी मार्ग काढला पाहिजे, सरकारचं डोकं ठिकाणावर आलं पाहिजे। या ठिकाणी नीती आयोगामध्ये बसवलेले खाजगीकरण झालेलं आहे, ते कुठेतरी बाजूला करून तज्ज्ञ लोकांना, हुशार लोकांना घेतलं पाहिजे। खरोखर ज्यांना देशाची माहिती आहे त्यांना सोबत घेऊन आर्थिक नियोजन झालं पाहिजे आणि नियोजन आयोग बंद करून नीती आयोग चालू करून खाजगीकरणाचं जो षडयंत्र रचलं, त्याच्यामुळे महागाई वाढलेली आहे, त्याच्यामुळे सरकार फेल झालंय, असं मला खास करून सांगावंसं वाटतं।